आणि महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेलं महाबळेश्वर नाताळच्या सुट्ट्यांमुळे बहरलंय। शनिवार, रविवार आणि ख्रिसमसला जोडून अनेक सुट्ट्या आल्यानं पर्यटकांची गर्दी वाढली आहे। तर पर्यटकांमुळे वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन आणि ओल्ड महाबळेश्वर सुद्धा पूर्णतः फुलून गेलंय। नाताळ सणानिमित्त सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळं फुलून गेलेली पाहायला मिळत आहेत। साताऱ्यातील बहुतांश पश्चिम भागामध्ये जी पर्यटन स्थळं आहेत यामध्ये कास पठार असेल, महाबळेश्वर, पाचगणी, वासोटा किल्ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या जी आहे ती या वाढलेली पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचे जे साताऱ्यातील जे कास तलाव आहे या कास तलावाला देखील मोठ्या संख्येनं पर्यटक आवर्जून भेट देत आहेत। यावर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत आणि या ठिकाणी ज्या रात्रीच्या वेळी ज्या पार्ट्या आयोजित केल्या जातात यामध्ये आउटसाइडला जे टेंट आहेत अशा पद्धतीनं टाकून पर्यटक या पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आवर्जून प्रशासनाने देखील वेळेत उपाययोजना म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। पोलीस प्रशासन यासाठी सज्ज आहे। त्यामुळे पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।